सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। श्री विजयभाऊ बाळासाहेब दगडे हे काँग्रेस पक्षाला उभे राहिलेले आहेत। ते जनतेचा आधार आहे, गोरगरिबांचा आधार आहे। त्यांनी या भागामध्ये, पिसुळी भागामध्ये व इतर सोसायटीमध्ये खूप काही कामे केलेली आहेत त्यांनी, आणि त्यांना कुठलंही पद नव्हतं तरी पण ते सर्व गोरगरिबांची मदत केली, आणि त्यांनी रात्र दिवस म्हटले नाहीत तरी पण ते लोकांसाठी, गरिबांसाठी धावत राहतात, सारखं काम करत राहतात। आणि त्यांनी कधी असं की लहान मोठं किंवा गर्विष्ठपणा की कधी अहंकार असं दाखवला नाही। गरिबांसाठी त्यांनी इतकी मदत केली की खूप काही मदत केली। मला असं वाटतं की ह्या भागामध्ये विजयभाऊ दगडे हेच निवडून यावे। माझं एकच म्हणणं आहे की बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे की त्यांनी विजयभाऊ यांना वोटिंग करावं बहुमताने। पंजाला त्यांचं चिन्ह आहे पंजा, 4 नंबरचं बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करावं आणि त्यांना ही एक संधी द्यावी, कारण त्यांनी जे पद नसताना त्यांनी एवढी मोठी कामं केली। जर पद मिळाल्यानंतर ते किती कामं करतील आणि गोरगरिबांची किती मदत करेल हे सांगता येणार नाही, कारण ते आहेच तसे। विजय आहे तर ते विजयसारखंच त्यांनी ह्या भागामध्ये काम करतील, आणि सगळ्यांनी भरपूर वोटिंग, पंजाला वोटिंग करून विजयभाऊ यांना बहुमताने निवडून द्यावे हीच विनंती आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू। आपल्या बरोबर या ठिकाणी मतदार भगिनी आहेत। ताई, तुमचं नाव काय? माझं नाव शोभा जमखंडे। अच्छा, तुमच्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते। प्रभाग क्रमांक 41 मध्ये खूप उमेदवार आहेत, परंतु तुमच्या मनातला उमेदवार कोण, जो तुमच्या समाजाची, तुमच्या प्रभागाची काम करेल? आमच्या भागामध्ये काम करणारे व्यक्ती म्हणजे आतापर्यंत जे कुणी केलंय फक्त विजयभाऊनी केलेले काम। आम्हाला पाण्याचा त्रास होता, पाणी नव्हतं, आणि आमच्या वस्तीत जास्त कुणी असं करोना काळात पण आमच्या वेळेला कोणीच धावून नव्हते आलेले। त्यावेळी पण विजूभाऊनी जे दगडे कंपनी आहे ते लोक, त्यांचं परिवार जी आहे हे लोक धावून आलेले आहेत आमच्यासाठी, प्रत्येक जण। असं नाहीये, विजूभाऊनी असं नाही की समजलं की हे लोक अशा ठिकाणी राहतात जिथं कुष्ठरोगी लोक राहतात, पण त्यांना दुरावलं जातं, तर ह्या भागात कसं जावं, प्रत्येक जण तिथं यायला विचार करतात आहे। पण असा व्यक्ती आहे ते म्हणजे विजूभाऊ आहेत। मला आमचं मत असं आहे की त्यांनी जर आपलं ह्याच्यात राजकारणीमध्ये नसताना देखील त्यांनी गरिबांची एवढी मदत केली आहे, त्यांच्यासाठी त्यांनी उभा राहते ते। असं कुठलीही गोष्ट, कुणी मरण जरी पावलं तर त्या ठिकाणी ते लोक येऊन असं नाही की मदत, हो, कुटुंबासारखी उभा राहतात, दुःखाच्या वेळेला पण उभा राहतात, सुखाच्या वेळेला पण। असं नाही म्हणत की ह्यांच्यापासून की आपण लांब थांबावं, असं भेदभाव तर त्यांच्यामध्ये आम्ही तर बघितलंच नाहीये मी आल्यापासून, की मनापासून आमची इच्छा आहे की विजूभाऊनी निवडून यावं, की जे कुणी असन मतदारसंघ की त्यांनी विचार करा, कारण की आपलं पहिल्यापासून त्यांची खून आहे पंजा। त्यांना बहुमताने निवडून द्या, त्यांना मत करा, कारण की कसं आहे, जो माणूस धावणारा असतो आपल्याला वेळेत आणि संकटात जो माणूस धावतो, मदत करतो, तोच माणूस आपल्याला पाहिजे नाही। त्यामुळे तुमचं मत कुणाला? विजूभाऊ दगड्यांना। अच्छा, त्यांची निशाणी कुठली? पंजा, हस्ता, हाताचा पंजा। हाताचा पंजा 100% येणार? 100%। 100? हे आमचा विश्वास आहे विजूभाऊ वरती। अच्छा, विश्वास आहे, त्यामुळे विजयभाऊ येणार? येणार। अच्छा।